आमदार रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेत। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांनी पवारांची भेट घेतली आहे। भेटीचं कारण अस्पष्ट आहे, मात्र रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवारांची भेट घेत आहेत, नेमकी कशासाठी? नक्कीच आपण पाहतोय की कायम वादात राहणारे रणजितसिंह मोहिते पाटील आता यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि वाय.बी. चव्हाण या ठिकाणी शरद पवार यांची त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेमकं भेटीचं कारण गुलदस्त्यामध्ये आहे। एकीकडे बोललं जातंय की खासगी भेट होती, काही पर्सनल कामानिमित्त ते शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते, मात्र बऱ्याच राजकीय चर्चा सुद्धा या निमित्तानं झडताय। आपण पाहिलं की 2024 रोजी डिसेंबर 2024 मध्ये भाजपकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस याच कारणांसाठी बजावण्यात आली होती, कारण त्यांच्यावरती आपल्याच कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्याचे आणि विरोध दर्शवण्याचे निर्देश देण्याचा आरोप होता। त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवाराला आलिंगन देऊन माढा मतदारसंघात भाजपच्या विरोधात काम करण्याचा सुद्धा त्यांच्यावरती यापूर्वीच आरोप झालेला आहे। कारणे बजाव नोटीस सुद्धा त्यांना या संदर्भात बजावण्यात आली होती आणि आता त्यांची जी भेट झालेली आहे त्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। नेमकं रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मनात काय सुरू आहे, ते भाजप सोडणार आहेत का, अशा देखील चर्चा आता जडू लागल्या आहेत। धन्यवाद गिरीश, एकूणच माहितीबद्दल। तर रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवार यांच्या भेटीला